आरग रणांगणात जनतेचा उद्रेक, पैशाच्या माजाला आव्हान देत सामान्य लेकीच्या पाठीशी मतदार ठाम, काँग्रेसचं पारडं जड. आरग जिल्हा परिषद गटातील निवडणूक आता केवळ राजकीय लढत न राहता भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य जनता असा थेट सामना बनली आहे. एका बाजूला पैसा, सत्ता आणि प्रभावाच्या जोरावर मैदानात उतरलेले भांडवलदार उमेदवार, दुसऱ्या बाजूला सामान्य कुटुंबातून आलेली लेक आणि जनतेच्या दुःख दैनंदिन प्रश्नाशी जोडलेली काँग्रेसचे उमेदवार असा संघर्ष आरगपणे उघड दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांनीच पुढे येत काँग्रेसला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगले, आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणातील अप्पासो उर्फ दीपक कवाळे आणि खटाव पंचायत समिती गणातील विनाताई रावसाहेब पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. गावागावात थेट संवाद, घराघरात भेटी, शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यावर भर दिल्याने उमेदवारांभोवती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उमेदवार आपलाच आहे अशी भावना मतदारांमध्ये बळावत आहे. भांडवलदार उमेदवारांकडून पैशाच्या जोरावर प्रचार सुरू असला तरी मतदारांनी त्याला साफ नकार दिल्याचे संकेत मिळत आहेत. पैसा नव्हे तर प्रामाणिकपणा, संघर्ष आणि जनतेशी नाळ हेच निकष मतदारांनी ठरवले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे आरगमधील निवडणूक ही पैशाचा माज मोडीत काढणारी ठरणार असे चित्र आहे. दरम्यान काँग्रेसच्या प्रचाराला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांचा आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. राजकीय जाणकारांच्या मते आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेसचं पारडं जड होत असून जनतेचा स्पष्ट कौल भांडवलशाही विरोधात जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मी परशुराम जाधव एक मतदार म्हणून सगळ्या जनतेला आवाहन करतोय की काँग्रेसलाच मतं काय द्यायची याच्याबद्दलचा विचार आहे. काँग्रेसची सीट ही एक्झिक्युटिव्ह आहे, उच्च शिक्षित आहे, आपल्या गावातली आहे. तुम्हाला कुठलीही कारणाला लागलं, अडचण आली तर इथल्या इथे जाऊन विचारता येते. परंतु विरोधी सीटाला तुम्हाला विचारता येणार नाही. त्यांचा राहणीमान वेगळा आहे, त्यांचा विचार वेगळा आहे आणि लादलेली सीट आणि लोकमतातनं उभा केलेली सीटमध्ये फरक आहे. लोकमतातनं सीट उभा केली असते तर आमचा काय सुद्धा विरोध नव्हता. फक्त कुणीतरी सांगायचं आणि कोणाला तरी सीट द्यायची आणि कार्यकर्त्यांना मागे फिरायचं आणि कोणाचं तर ऐकायचं आणि ऐकणारा जो माणूस आहे ते 2 वर्षासाठी जिथं आहे, नंतर आरक्षण संपल, आमदार तिकडे जातील आणि इथं दुसऱ्याच्या ताब्याखाली तुम्हाला रचायचं आहे. म्हणून तुमच्या विचारानं तुमच्या येणं तुम्ही उमेदवार सिलेक्ट करा आणि काँग्रेसलाच मतं द्या. कारण का आता काँग्रेसचं वार आहे. शेजाऱ्याच्या गावाने विचार केला आहे लादलेले उमेदवार द्यायचं का नाही, एरंडोली म्हणा, बेडक म्हणा या मतदारसंघात विचार केला आहे. तसा तुम्ही विचार करावा आरगेच्या सगळ्या मतदारांनी आणि एक मतानं काँग्रेसच्या हाताला प्रचंड मताने विजयी करावा एवढंच मी आवाहन करतो. मी BR पाटील, आरग रहिवासी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेले इलेक्शन 2026 यासाठी उभे असलेले सौ प्राजक्ता प्रशांत चौगले, दीपक उर्फ अप्पासाहेब कवाळे, विनाताई रावसाहेब पाटील अशा ज्या 3 उमेदवार उभे आहेत, ह्या उमेदवारासाठी प्रचार अंतिम टप्प्यात असून पहिल्या दिवसापासून काँग्रेस पक्षाला वाढता प्रतिसाद आहे. चांगल्या पद्धतीनं लोक ही इलेक्शन स्वतः हातामध्ये घेतलेले आहे. विकास काम असे सांगत भाजप आमदारांनी विकास केला. मग पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांनी काय केलं हे जनतेतून प्रश्न विचारले जात आहेत. किरकोळ गोष्टी ह्यांना करता येत नाहीत. ह्यांचा विकासाचं जर आराखडे घ्यायचे झाले तर आरग प्राथमिक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अजून वर्ष होतोय तोपर्यंत फरशा निघून पडायला लागल्यात. ह्यांची विकासाची ही गंगा आहे, ही कुणाला दिसत नाही अशी नाही. एवढं मोठं हॉस्पिटल असून 100 वर्ष चालायचं हॉस्पिटल 1 वर्षानंतरच त्या फरशा निघून पडायला लागल्यात. ह्यांचा विकास असाच काय हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. कारण ही जनता दूध खुळी नाही. ही जनता स्वतः इलेक्शन हातात घेतलेली आहे. कालचा विशाल पाटलांचा जो जाहीर सभा झाली, ह्या सभेचं जे जनलोक उत्तुट मुंग्यावानी जे पसरलेले होते, ह्यावरून निकाल काँग्रेसचा विजय हा निश्चित आहे. हा निकाल विचारायची आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. कारण अंतिम टप्प्यामध्ये येऊन सुद्धा लोक उत्स्फूर्तपणे इतका मोठा प्रतिसाद देत आहेत. काल सभेची जागा बदलायचा प्रसंग आला तरी सुद्धा अनोळख्या जागेमध्ये सुद्धा लोक इतका उत्कृष्ट पद्धतीने जमा झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत लोक सर्व काही ऐकून घेतले
ऐकणं, प्रत्यक्ष कामाचं स्वरूप, खासदार ज्या संसदेमध्ये खासदाराचे प्रश्न विचारले जातात त्याचा आकडा जर बघितला, जे 20-20, 25-25 वर्षे खासदार आहेत त्यांनी कधी तोंड उघडलेलं नाही, पण देशामध्ये 3 नंबर असणारा जो खासदार आहे तो इतके प्रश्न विचारतोय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय आणि जनतेच्या हितासाठी काम करतोय. यामुळे आज जे आरग मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. ह्याचा परिणाम मतदानातून दिसून येईल. ह्यांचा विजय अतिशय मोठ्या फरकाने होणार आहे. हे कुठल्या ज्योतिषाची गरज नाही असे बोलून थांबतोय. जय जवान जय किसान. तसेच आरग या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी आहेत. ह्याचा विस्तार करायचं फक्त बोलण्याच्या घेवड्या आहेत. कित्येक दिवस झालं 4.5 कोटीचा निधी येऊन सुद्धा निकृष्ट पद्धतीचे काम चालू आहे. अजून काम पूर्णत्वाकडे नाही. पेयजल योजनेची 12.5 कोटीची योजना कुठलंही चालू नाही. प्रत्येक ठिकाणी पाणी लिकेज आहे, प्रत्येक ठिकाणी उकरतात. आज एका ठिकाणी उकरलं गल्लीत तर दुसऱ्या दिवशी 4थ्या नंबर गल्लीत उकरतात. 4थ्या नंबर गल्लीत उकरलं की 5व्या दिवशी 8व्या नंबर गल्लीत उकरतात. एक सुद्धा काम सुरळीत नाही. फक्त ह्यांचे विकास टक्केवारीचे विकास आहेत. ह्यांचे विकास जनतेला फसवण्याचे विकास आहेत. एक ना अनेक घटना समोर येतात. जनता काय दूध घोडी नाही. जनता हे सर्व पाहत आहे आणि हे जनता याचं उत्तर चोख पद्धतीने काँग्रेस पक्ष. हे पहा, आरोग्य केंद्राचं उपकेंद्र म्हणून आरग माळवाडी या ठिकाणी 3 वर्षापूर्वी जे बांधलेलं आहे त्या उपकेंद्राला आज तागायत कुलूप आहे. पालकमंत्री असून सुद्धा ते उपकेंद्र उघडलं जात नाही. म्हणजे विकास काय म्हणायचा? ह्याचा विचार जनता करत आहेत आणि ह्या सर्वांचा विचार करून आज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे जनता आहे आणि हा निकाल पूर्ण जनतेचा आहे. ही इलेक्शन पूर्ण जनतेचे आहे. इलेक्शनच्या माध्यमातून, निकालाच्या माध्यमातून, वोटिंगच्या माध्यमातून ही जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीची आज आरग जिल्हा परिषद मतदारसंघात होऊ घातलेल्या इलेक्शनचा निकाल चालू आहे.